आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तशीच पण आरोग्याला उत्तम अशी 2 हटके सूप्स पाहणार आहोत. एक आहे क्रीमी ॲस्परागस बदाम सूप म्हणजे शतावरीचं सूप, जे आरोग्यासाठी एकदम सुपर फूड मानलं जातं. आणि दुसरं आहे इटालियन गार्लिक सूप. चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बनवूया पौष्टिक असं ॲस्परागस बदाम सूप. त्यासाठी मी इथं ॲस्परागस घेतले आहे. आता याचे आपण पुढचे टोकं असे कापून घेऊ. ही टोकं अगदी कवळी असतात, ही लगेच पाण्यात शिजतात. आता आपल्याला याला वेगळं शिजवून घ्यायचं म्हणून याला आपण बाजूला काढून ठेवू. त्यानंतर हा उरलेला भाग आपण असा बारीक चिरून घेऊ. आता याचा खालचा कडक भाग आपण घेणार नाही आहोत. इथं मी एक बंडल म्हणजेच एक जुडी ॲस्परागस वापरला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये मी 10-12 बदाम थोडे भाजून घेत आहे. बदाम भाजून झाल्यानंतर ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता याला मी उभे असे बारीक चिरून घेत आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला हे सर्व बदाम बारीक चिरून घ्यायचे आहे. बदाम चिरून झाल्यानंतर आता मी एका पॅनमध्ये जवळजवळ 3 ग्लास पाणी टाकलं आहे. आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपण जी बारीक चिरलेली ॲस्परागसची टोकं होती ती या पाण्यात टाकू. त्यात थोडं मीठ टाकून याला पाण्यामध्ये एक अर्धा मिनिटं शिजवून घेऊ आणि नंतर याला आपण काढून घेऊ. आता हे आपण नंतर टाकणार आहोत. आता उरलेले आपण जे बारीक चिरलेले ॲस्परागस आहे हे पाण्यामध्ये टाकून घेऊ. ॲस्परागस म्हणजे शतावरी. शतावरी नियमित सेवन केल्याने तुमची पचनशक्ती सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. आता या शतावरीला आपण मीडियम हीटवर 3 ते 5 मिनिटं शिजवून घेऊ. त्यानंतर आपण एका चाळणीमध्ये याला काढून घेऊ आणि बर्फाच्या पाण्यात याला टाकून घेऊ, म्हणजेच याचा हिरवा कलर छान राहतो. आता हे गार झाल्यानंतर आपण परत याला चाळणीमध्ये काढून घेऊ. आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता त्यासाठी मी याला मिक्सर जारमध्ये काढून घेत आहे. शतावरी हा नैसर्गिक सुपरफूड आहे. हाडांच्या मजबूतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आता यामध्ये मी थोडं व्हेजिटेबल स्टॉक टाकून घेत आहे आणि याला मिक्सरमधनं फिरून चांगलं बारीक करून घेत आहे. व्हेजिटेबल स्टॉकची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथं बघू शकता. याची छान मिक्सरमध्ये आता आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत. बघा किती छान हिरवा कलर आला आहे ॲस्परागसचा. आता एका कढईमध्ये मी थोडं बटर घेऊन त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा परतून घेत आहे. कांदा चांगला आपला परतून झाला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आणि ते सुद्धा यामध्ये चांगलं परतून घेत आहे. गव्हाच्या पिठामुळे या सूपला छान असा थिकनेस येतो. या ठिकाणी बऱ्याच वेळा मैदा सुद्धा वापरतात, पण मी पौष्टिक करण्यासाठी इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे. त्यानंतर मी आता इथं 1 पाव कप व्हेजिटेबल स्टॉक टाकून घेत आहे आणि याला छान शिजवून घेत आहे. आता यामध्ये आपण जी शतावरीची पेस्ट केली होती ती आता यामध्ये आपण टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा किती छान ग्रीन कलर आला या सूपला. आता या सूपमध्ये मी पाव कप दूध टाकून घेत आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ, पाव चमचा काळी मिरीची पावडर आणि बारीक चिरलेले बदाम टाकून घेऊ. आता याला छान आपण मिक्स करून घेऊ आणि याला छान एक उकळ घेऊन घेऊ आणि आपलं ॲस्परागसचं क्रीमी सूप तयार आहे. आहे ना सोपी रेसिपी? ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता एका बाउलमध्ये आपण हे सूप काढून घेऊ. आणि ॲस्परागसची जी आपण टोकं शिजवून घेतली होती त्याच्याने आपण आता ह्या सूपवर गार्निश करू आणि थोडं बदाम टाकू आणि आपला गरमागरम ॲस्परागस सूप तयार आहे. आता वळूया दुसऱ्या रेसिपीकडे, इटालियन गार्लिक सूप. आता या सूपसाठी मी
2 लीक घेतले आहे आणि त्याला असं मध्ये कापून घेत आहे. याप्रमाणे आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर मी एक कांदा घेतला आहे आणि तो आता मी बारीक चिरून घेणार आहे. आता या सूपसाठी आपण नावाप्रमाणे भरपूर असा लसूण घेतला आहे. लसूण सुद्धा मी आता इथं असा आबडधोबड असा चिरून घेतला आहे. त्यानंतर मी एक छोटे 2 बटाटे घेतले आहे. त्याची साल काढून आता आपण ते सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत. बटाटे चिरून झाल्यानंतर आता मी इथं 1 कप पार्सले घेतले आहे. त्याला सुद्धा मी स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे. आता सूपची आपली सगळी कच्ची तयारी झाली आहे. आता एका कढईमध्ये मी 4 चमचे ऑलिव्ह ऑइल घेतला आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून आपण तो चांगला परतून घेणार आहोत. कांदा चांगला परतून झाल्यानंतर आता आपण बारीक चिरलेली लीक टाकून घेऊ. लीक सुद्धा छान परतून झाली आहे. आता ही लीक आपण 1 मिनिट चांगली परतून घेऊ. त्यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण तो सुद्धा टाकून याला थोडा परतून घेऊ. आता यामध्ये 1 चमचा ड्राय थाईम टाकून घेत आहे. त्यामध्ये 1 चमचा व्हाईट पेपर पावडर टाकून हे चांगलं परतून घेत आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेले बटाटा टाकून तोही आपण याच्यात परतून घेणार आहोत. आणि आता यात मी 5 कप व्हेजिटेबल स्टॉक टाकून घेत आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ आणि आपण बारीक चिरलेली पार्सले टाकून आता यामध्ये 1 कप फ्रेश क्रीम टाकून आता आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत. हे टाकल्यानंतर आता आपण याला छान उकळून घेणार आहोत, जोपर्यंत आपला बटाटा शिजत नाही तोपर्यंत. आता आपला बटाटा छान शिजला आहे. आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला गार करण्यासाठी ठेवून देऊ. आता मी इथे एक ब्रेड घेतला आहे. या ब्रेडचे आपण क्रोटॉन्स तयार करून घेणार आहे. त्यासाठी या ब्रेडचे आपण स्लाइस करून घेऊ. स्लाइस कापल्या गेल्यानंतर आता याची आपण छोटे छोटे असे चौकोनी पीस कट करून घेणार आहोत. सूपमध्ये हे ब्रेडचे क्रोटॉन्स खूप छान लागतात. तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही ब्रेड वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रेडचे तुकडे चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर मी एका पॅनमध्ये आता इथं 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेतला आहे आणि त्यामध्ये आता हे ब्रेडचे तुकडे टाकून आपण लो फ्लेमवर याला छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहोत. बघा आपले क्रोटॉन्स तयार आहे. आता सूप पण आपलं गार झालं आहे. आता याला आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊ आणि याची फाईन अशी आता आपण पेस्ट करून घेऊ. आणि आपलं सूप तयार आहे. आता हे सूप आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता हे सूप आपल्याला गरम करायचं नाही आहे. हे सूप असंच प्यायचं आहे. आणि याप्रमाणे आपलं इटालियन गार्लिक सूप तयार आहे. आता हे सूप आपण एका बाउलमध्ये पिण्यासाठी काढून घेऊ. आणि त्यावर ब्रेडचे क्रोटॉन्स आणि पार्सले टाकून त्याला छान गार्निश करू. किती सुंदर दिसते ना हे सूप. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या ते. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.